महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधून निघालेले हे आंदोलक आहेत। काहींनी आपल्याबरोबर शिधा कच्चा माल बरोबर आणलेला आहे आणि ज्या ठिकाणी जमेल त्या ठिकाणी स्वयंपाक करून ते जेवतायत, नाश्ता करतायत, खातायत। तर आता ज्या ठिकाणी या आंदोलकांचा नाश्ता तयार होतोय, न्याहारी तयार होतोय, तिथेच मुंबईमध्ये आझाद मैदानाच्या परिसरामध्येच आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर उपस्थित आहेत। त्यांच्याशी बोलूया। सचिन, हे सगळे मराठा आंदोलक जे काही आपला शिधा घेऊन आला असतील, न्याहारी करत असतील, तर त्या न्याहारीसाठी कुठली जागा त्यांनी निवडलेली? आझाद मैदानाच्या परिसरातलीच रस्त्यावरची ती जागा आहे का? आणि काय अधिक माहिती, काय त्यांच्याशी संवाद साधाल तुम्ही? खरं तर आपण पाहिलं रस्त्यावरती हे मराठा आंदोलक आता नाश्ता करताना दिसत आहेत। त्याचबरोबर आंदोलनासाठी आलेल्या मराठा आंदोलकांना नाश्ता पुरवण्यासाठी मुंबईमधील काही मराठा बांधवही समोर आलेत। आपण आता आझाद मैदानाच्या बाहेर आहोत आणि मुंबई महानगरपालिकेच्या या कट्ट्यावरती या ठिकाणी मुंबईमधील काही मराठा बांधवांनी या ठिकाणच्या आंदोलकांचा या ठिकाणी नाश्त्याची सोय केलेली आहे। आपण पाहू शकताय या ठिकाणी आंदोलकांना नाश्ता वाटण्याचं काम चालू आहे आणि मराठा आंदोलक अक्षरशः लाईन मध्ये उभं राहून या ठिकाणी नाश्ता घेण्याचा प्रयत्न करतायत। ज्या मराठा बांधवांनी ही नाश्त्याची सोय केली आहे ते मराठा बांधव आपल्या सोबत आहेत। काय सांगाल? खरं तर तुम्ही आता या ठिकाणी नाश्त्याची सोय केली आहे। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मराठा बांधवांना एक विनंती करतोय, काल आमच्याकडून तुमची गैरसोय झाली, पण आज सकाळी उठून 1000 लोकांची नाश्त्याची सोय आपण महानगरपालिकेच्या समोर आणि आझाद मैदानाच्या गेटवर आहे। तुम्ही फक्त एक शिस्त पाळा, तुम्ही किती लोक असा तुम्हाला नाश्ता पुरवण्यात आम्ही कमी पडणार नाही। मी हरीश ढगे, घाटकोपर, मुंबई तुम्हाला विनंती करतो की आमच्या म्हणजे मी स्वतः 500 लोकांचे आणि मित्रमंडळी, आमचे एक मित्र आहे राजू काळे, यांच्या मार्फत हा नाश्ता आम्ही देतोय। ही काही मोठी गोष्ट नाहीये, ही गोष्ट मोठी नाही मित्रांनो। मला माहिती तुम्हाला उपाशीपोटी काल झोपावं लागलं, म्हणून आज सकाळी लवकर या ठिकाणी आलोय। आज तुम्हाला मी ग्वाही देतो, जेवण, पाणी, नाश्ता, कुठलीही गोष्टीची कमी पडली माझा नंबर घ्या आणि मला फोन करा। खरं तर आपण पाहिलं आतापर्यंत या आंदोलकांची जेवणाची गैरसोय होती, मात्र आता मुंबईकर सुद्धा या ठिकाणी आंदोलकांना नाश्ता पुरवण्यासाठी पुढे आलेले आहेत। या ठिकाणी काही आंदोलक जे आहेत नाश्ता वाटतायत। काय सांगाल बाबा, काय सांगाल? या ठिकाणी आता नाश्ता वाटण्याचं काम चालू आहे। हे सर्वांच्या मराठा बांधवांना नाश्त्याची सेवा केलेली आहे यांनी आणि आमची खूप परेशानी चालवली। रात्री आम्हाला लाईट नव्हती तिकडं आझाद मैदानावर, आम्ही चिखलात झोपलो, तिथं पाण्यात झोपलो, आमची फार परेशानी झालेली आहे इथं। खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी हे आंदोलक जे आहेत हे रात्री चिखलात झोपले, पाण्यात त्यामुळे हे आंदोलक सुकावलेत। काय सांगा काका, मुंबईकरांनी खरं तर आज एखादा का होईना मुंबईकर पुढे आलाय आणि नाश्ता देण्याचा प्रयत्न करतोय। खरं कर बरं का, आम्ही ज्या अपेक्षेने इथं आलो होतो, आम्हाला वाटलं होतं सरकार आम्हाला सहकार्य करेल, परंतु आम्हाला सरकारने कसलेही सहकार्य केलं। पण हे आमचे जे मराठा बांधव आहेत, खरंच आम्हाला यांचा आभार मानतो। असल्या पडत्या पावसात सुद्धा सकाळी आम्हाला आज गरम नाश्ता देतात। रात्री आमच्या कसा शेवट, कारण की शेवट मराठ्यांचा कसा वारसा हा संघर्षाचा वारसा आहे, मराठ्यांचा वारसा हा संघर्षाचा वारसा आहे, त्यामुळे आम्हाला त्रास होणार। परंतु आम्ही सुद्धा साहेब शेतकरी आहेत, शेतकऱ्याला म्हणलं की त्याला ऊन, वादळ, वारा, पाऊस हे सहन करावं जाणार आहे। परंतु या मुंबईच्या बांधवांनी आम्हाला सकाळची नाश्त्याची जी व्यवस्था केली त्याच्याबद्दल खरं खूप छान वाटतंय आम्हाला साहेब। तुम्ही कुठून आलेत? आम्ही विरवडे बुद्रुक तालुका मूळ जिल्हा सोलापूर। तुम्ही सोलापूर आलेत, कधी आले तुम्ही इथं? आम्ही काल सकाळी म्हणजे कालचा रात्रीचा मुक्काम आमचा 5 किलोमीटर पाठीमागे होता, पण सकाळी काल आम्ही इथं बीएमसीच्या समोर आलो। आझाद मैदानावरती आम्ही इथं सकाळी 9 वाजता म्हणून सोबत आम्ही उपोषणाला बसलो आहोत। मराठ्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, सरकार कुठेतरी गांभीर्याने घेत नाहीये। काय मागणी मराठ्यांच्या काय भावना आहेत? मराठ्यांची गैरसोय झाली आहे, रात्र अक्षरशः अंधारात काढावं लागली, चिखलात आणि पाण्यात काढावं लागली। काय सांगाल? नाही खरं तर बरं का, आम्हाला फडणवीस साहेबांकडून खरं खूप मोठ्या अपेक्षा द्या। हे एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा पवार, हे मराठ्यांच्या असून आज आमचे झालेले नाहीत, परंतु आम्हाला आज आम्हाला फडणवीस साहेबांकडून अपेक्षा आहेत। आमचा योद्धा जर तिथे उपाशी बसत असेल ऊन तानाचा आणि ऊन वादळ वारा पावसाचा बसत असला तर फडणवीस साहेबांना माझी नम्र कळकळीची विनंती आहे, फडणवीस साहेब तुम्हाला मी सुद्धा एक उपोषण करता साहेब, मोबाईल बंद करा, मी सुद्धा एक उपोषण करता, मी सुद्धा जरंगे 2 दिवस विना अन्न पाण्याचं उपोषण केलं, मी उपोषण करता। फक्त आमची तळमळ एवढी आहे, गोरगरिबांमध्ये शिक्षण आणि नोकरी मिळत साहेब, आमची मुले 1-2 मार्कांनी जे पाठीमागे राहते ते आणि इतर जे पुढे जाते त्याची फक्त आमची खूप मोठी तळमळ साहेब। फडणवीस साहेबांना माझी नम्र विनंती आहे या बीएमसीच्या चौकातनं की फडणवीस साहेब तुम्ही गोरगरीब मराठ्यांचा हा लढा लक्षात घ्या। आम्हाला राजकारण करायचं नाहीये, 230-235 आम्ही आमदार आम्ही तुमचे निवडून दिलेले आहेत, इतरांच्या जोर नाही, मराठ्यांच्या जोर तुमचे आमदार निवडून आले साहेब। फक्त आमचा जो योद्धा ते उपोषणाला बसला तर लवकर तुम्ही उपोषण सोडावं आणि या मराठा समाजाला चांगला आशेचा किरण दाखवा साहेब। तुम्ही शेतकरी आहात, जगाचा पोशिंदा आहात, जगाला अन्न पिकून खायला घालताय, मात्र आज तुमच्या हातामध्ये प्लेट आहे आणि तुम्हाला अन्न दुसऱ्याकडे मागावं लागतंय, ही परिस्थिती का?
आता काय साहेब बघा, शेतकरी बळीराजा म्हणतात, फक्त आज राजाचा बळी जातोय. आज जो अन्नदाता आहे त्याचा बळी चाललेला आहे. बळीराजा हा फक्त नावापुरता राहिला साहेब. बळीराजाला आज कसली काडीची किंमत नाही. तुम्ही बघा, आज हॉटेलला गेले तर तुम्हाला पिझ्झा 200, 300 रुपयाला मिळतो, पण तो शेतकरी तुम्हाला गहू, ज्वारी, बाजरी फक्त आज 2000, 3000 रुपये क्विंटलने तुम्हाला मिळते. म्हणजे जिथं तुम्हाला फक्त 20 रुपये, 30 रुपये तुम्हाला गव्हाचा भाव मिळतो साहेब, हे लक्षात घ्या. पण आज शेतकऱ्यांची भयान मोठी अवस्था आहे. सरकारला माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी नम्र विनंती आहे, फडणवीस साहेब तुम्ही या मराठ्यांच्या भावनांचा अंत ओळखा आणि लवकरात लवकर मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घ्यावा. खरंच आपण या ठिकाणी पाहिलं, जो जगाचा पोशिंदा आहे, जो जगाला अन्न पुरवतो, या शेतकऱ्यावरती आज या ठिकाणी आझाद मैदानाच्या बाहेर नाश्त्यासाठी आणि अन्नासाठी प्लेट दुसऱ्या पुढे पसरावी लागत आहे, हात दुसऱ्या पुढे पसरावा लागत आहे. आणि यातूनच या शेतकऱ्यांनी, या बळीराजांनी आपली खंत व्यक्त केली आहे. सरकारने, मायबाप सरकारने आमच्या मराठ्या मागणं मान्य करावं, आरक्षण द्यावं, अशी मागणी या ठिकाणी मराठा आंदोलक करत आहेत. स्टुडिओ. नक्की सचिन, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर मोठ्या संख्येनं मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. पाऊस असो की वारा, काहीही असो, कुठलीही अडचण येऊ, पण आरक्षण घेतल्याशिवाय आता जायचं नाही, असा निर्धार या मराठा बांधवांनी केलाय. ऐन गणेशोत्सव मुंबईत येऊन सरकारला कोंडीत पकडणं योग्यच आहे, असं या बांधवांचं म्हणणं आहे. सरकारला जोपर्यंत कोंडीत पकडणार नाही तोपर्यंत आमच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणारच नाही, असं मत या आंदोलकांनी व्यक्त केलं. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आझाद मैदानमध्ये आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी इकडची महाराष्ट्रातली जनता इथे आलेली. आपण त्या जनतेशी बोलूया, त्यांच्या आताची परिस्थिती काय सांगाल सर? महाराष्ट्रामध्ये 2 वर्ष पहिले जरांगे पाटलांनी अल्टिमेटम सरकारला दिलेला की आरक्षणासाठी ज्या मंत्र्यांना, मराठा मंत्र्यांना, सर्व मंत्रालयामध्ये बसणाऱ्यांना ज्यांना कुणाला बोलायचे त्यांनी 2 महिन्याच्या अगोदर त्यांना सूचना द्यायला पाहिजे होती. आज बरोबर बोलतात, मराठा समाज आज संतप्त झालेला आहे. जसे बांधव बोलतात प्रत्येकजण की आंदोलन जरांगे साहेबांनी सकाळीच सांगितलेलं आहे. सकाळी 10 वाजता वाजून 10 मिनिटांनी सांगितलं की आम्ही शांततेत आंदोलन करतोय आणि त्याचा निर्णय योग्य ते घेतला पाहिजे. कुणी घेतला पाहिजे नाव नाही, फक्त सरकारने त्याचं व्यवस्थित रीतसर मराठा आंदोलनाला दिशा दिली पाहिजे. चिघळवण्याचं काम नाही केलं पाहिजे आणि मराठ्यांना पूर्ण हे दिलं पाहिजे, काय आरक्षण दिलं पाहिजे. आरक्षण दिलं पाहिजे असं म्हणतात, तुम्ही काय सांगाल? आज आपण पाहतो की महाराष्ट्रातील सर्व जनता, मराठा बांधव आपलं घरदार सणासुदीला सोडून आज ह्या आझाद मैदानावरती माननीय श्री मनोज जरांगे पाटील साहेबांना समर्थन देण्यासाठी उपस्थित आहे. आज आपण जर एक मंत्री किंवा एखादा जर राजकीय नेता जर पाहिलात तर त्यांना प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा हा माझ्या मागचा वारसा असावा, त्यांनी कुठल्या तरी पक्षामध्ये त्यांनाही कुठल्या तरी आमदारकी असावी, हे त्यांना वाटतं मंत्र्यांना. मग आज आम्हालाही वाटतं की आज आमची मुलं, आमच्याही मुलांनाही कुठेतरी शिक्षणामध्ये चांगल्या पद्धतीने स्थान, कुठेतरी चांगल्या पद्धतीने त्यांना नोकऱ्या असाव्यात. आणि हे आरक्षण ही जी पद्धत ही जी आहे ती फार चुकीची आहे. आज त्याच्यामुळे हा महाराष्ट्र पूर्ण आज या आझाद मैदानावर उतरलेला आहे. तर ही बाब कुठेतरी बदलली गेली पाहिजे आणि शासनाने मराठा समाजाला गृहीत धरू नये. आज ही मुंबई ज्या पद्धतीने बंद झालेली आहे ह्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती मुंबईवरती येऊ शकते जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर. आरक्षण जर दिलं नाही तर याच्यापेक्षा गंभीर परिस्थिती होईल. तुम्ही काय सांगाल? तर आम्ही छत्रपती संभाजी वैजापूरून आलेलो आहे. तर आमचं म्हणणं एकच आहे की जगाच्या पाठीवर 58 मोर्चे शांततेत निघले. मराठ्यांनी जे काही आतापर्यंत पाऊल उचललं ते शांततेत उचललं, संयमानं उचललं आणि लोकशाही मार्गाने उचललेलं आहे. आज मनोजदादांनी 4 महिन्यापूर्वी तयारी दिली होती की आम्ही 29 ऑगस्टला येऊ. तर 29 ऑगस्टला 4 महिन्यापूर्वी घोषणा करूनही हे सरकार झोपलेलं होतं. मनोजदादांना ते हलक्यात घेतलं, मराठा हलक्यात घेतलं आणि काय बोलले की मनोज जरांगे म्हणजे मराठा नाही. अहो मनोजदादा मायनस केला तर मराठाच नाही आहे. आजची कंडिशन अशी झालेली आहे. तर मी सांगतो की अहो तुम्हाला जर कॅलेंडर कळत नाही, तुम्हाला घड्याळ कळत नाही, 4 महिन्याला 19 ऑक्टोबर येणार आहे, गणपतीचं पिरियड आहे, ही त्यांनी तुम्हाला वॉर्निंग दिलेली होती आणि रात्री 12 वाजता येऊन आंदोलन करायचं आहे का? अहो त्यांची ते आपण काय म्हणतो गनिमत हवा आहे. कुठला तरी एखाद्या मोसमला आज आपण बघतो एस टी कामगारांनी आंदोलन केलं, कधी केलं? दीपावलीच्या वेळेस केलं, सणाच्या वेळेस करतात. का करून? कारण सरकारची कोंडी झाली पाहिजे तेव्हा ते लक्ष देतात. मूळ राहिल्याशिवाय कोणी पाहत नाही, आई पाहत नाही. म्हणून मनोजदादांनी 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की आम्ही 29 ऑगस्टला येतोय. तर त्यावेळेस जाहीर होतं की गणपतीचं पिरियड आहे. यांनी झोपले होते. विखे पाटील म्हणतात, फडणवीस साहेब म्हणतात की यांनी समजून घ्यायला पाहिजे आज हिंदूंची सण आहे. अहो हिंदू तो आम्हाला शिकू नये. तुम्हाला सांगतो शाळेमध्ये
जात बघून शिक्षण दिलं जातं आणि आरक्षण दिलं जातं किंवा सवलत दिली जाते. हिंदुत्व आम्हाला कोणी शिकवायचा प्रयत्न करू नये. मराठासारखं हिंदुत्व कोणी जपत नाही. फडणवीस साहेबांनी याची काळजी घ्यावा, दखल घ्यावा, अन्यथा हे आंदोलन अजून तीव्र होईल. गणेश कदम सह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण सगळे आंदोलक आक्रमक झालेले पोटतिडकीनं बोलताना महाराष्ट्रभरात सध्या बघतोय आणि आता बहुतांश मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये आलेले आहेत. मराठा आरक्षण मिळावं याकरता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मुंबईमध्ये येत आहेत. मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे आंदोलकांचे हाल होत आहेत. जिथे आधार मिळेल तिथं आंदोलकांनी आसरा घेतलेला बघायला मिळतोय. मराठा आंदोलकांनी चौपाटीच्या शेडचा आधार घेतला. कोणी बसस्टॉप खाली झोपलं. आम्हाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मुंबई काही सोडत नाही असा निर्धार आंदोलकांनी केलाय. आपल्या मुलांना आरक्षण मिळावं आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी मराठा बांधव या ठिकाणी आलेला आहे, मुंबईमध्ये दाखल झालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता ही जी चौपाटी आहे या चौपाटीच्या ठिकाणी एक शेड आहे. या शेड खाली मराठा बांधव या ठिकाणी आश्रयाला आले. आपण जर यांची जर परिस्थिती पाहिली तर हे जे फक्त टावेल आहे त्यांची बनियानवर बसलेले, हाफ पॅन्टवर आलेले आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे निद्रा घेत आहेत, झोप घेत आहेत. आणि या ठिकाणी जर ह्यांची जी अवस्था आहे आरक्षणासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपल्यासोबत हे या ठिकाणी मराठा बांधव आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, तुम्ही कुठून आले आणि इथे का बसलेत? आम्ही लातूरून आलो. लातूर जिल्हा झरी नौकुंड गाव आहे आमचं. आरक्षणासाठी आलो आहोत, मनोज दादाला पाठिंबा देण्यासाठी. मला सांगा, तुम्ही इथपर्यंत आले ते कसे आले आणि इथे का बसले आहात? तिकडे आझाद मैदानावर सगळा चिखल आहे, तिथं झोपाय सोय नाही. त्याच्यासाठी इकडे थोडं चांगलं वाटलं म्हणून इकडे येऊन बसलो होतो आम्ही. तुम्ही चौपाटीवर पहिल्यांदाच आलात की कसं काय? हो, पहिल्यांदाच आलो तिथे. इकडचे हे कसं वातावरण आहे, तुम्हाला किती त्रास सहन करावा लागतोय? आता इथं पाऊस चालू आहे, झोपाय जागा नाही, काही नाही, बसूनच रातभर झालं. या ठिकाणी पाऊस सुरू आहे, थंडी सुद्धा वाजते. त्या थंडीच्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा या ठिकाणी तुम्ही कुठून आलेत काय सांगाल? सर, मी लातूर जिल्ह्यातून अहमदपूर तालुक्यातले. तुम्ही तुमची गावी शेती किती आहे आणि तुम्ही कसे आलात या ठिकाणी? सर, मला गावी शेती 1.5 एकर आहे. सर, शिक्षणामध्ये ते आरक्षण भेटत नसल्यामुळे मार्क कमी पडले, ते आपल्याला पैसे जास्त भरण्यात यायला लागले. त्यामुळे मनोज दादा जरांगे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी मी घरी तुमच्या कोण कोण असतं आणि घरी काय परिस्थिती आहे तुमची? सर, घरची परिस्थिती एकदम बिकट आहे आपली. त्यामुळे तर सर आम्ही मुंबईला इथे आरक्षण मागण्यासाठी आलेलो आहे. या ठिकाणी आरक्षण मिळावं म्हणून आम्ही आलेलो आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. अजून काही मराठा बांधव आहेत. तुम्ही कुठून आलात आणि कशा प्रकारे या ठिकाणचा प्रवास होता? आम्ही लातूरून आलेलो आहे. लातूरमधून चाकूर तालुका झरी गाव आहे आमचं. आणि आम्ही तिकडं आझाद मैदानावर काही सोय होईना, संडासची सोय नाही, पाण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही, म्हणून इकडं जरा गिरगाव चौपाटीला आलेला आहे समुद्र बघण्यासाठी. आणि पाण्याची तर कुठंच सोय नाही आणि जेवणाची बी सोय नाही. आम्ही जर काय आमचा हक्कानं तिकडूनच आणलेला आहे, जेवाय समजत केलेला आहे. बरं, ह्या सत्तेतल्याला तर लाज वाटली पाहिजे, बरी बाकीच्याला बी विरोधीवाल्याला लाज वाटली पाहिजे. कधी नाही ती मराठी मुंबईला आलेले आहेत. मग मराठ्याची मुंबई आहे का इतर कोणाची मुंबई आहे? बरं, ह्या बाकीच्याला नाही तर नाही लाज वाटली, सत्तेतल्याला तर लाज वाटली पाहिजे. मला काय वाटतं, मुंबई नमकी कोणाची आहे? मुंबई हे मराठ्याची मुंबई आहे. आणि मराठ्याची मुंबई आहे तर मराठ्याची जरी ही हाल होता असेल, मग मराठ्याची मुंबई कशी म्हणता येईल? बरोबर आहे ना? मराठ्याची मुंबई कसं म्हणता येईल? मग इथं काही तर महानगरपालिकेनं पाण्याचे टँकर तर राहावं, नाही चलते फिरते शौचालय तर राहावं, ते काहीही नाही. आता उद्या सरकारला कळेल की डायरेक्ट आम्ही त्या महानगरपालिकेसमोरच बसणार आहोत, उपोषण करत डायरेक्ट रस्ते जाम करणार आहोत उद्या. आता आजची ही परिस्थिती, तुम्ही किती त्रास तुम्हाला सहन करावा लागतोय? तुमच्या गावी जिथून तुम्ही आलात तिथे काय परिस्थिती? तुमच्या घरी कोण कोण असतात? घरी काय, आई वडील, एक भाऊजी आहे आमची, बारका पुतण्या आहे, समजा 2 एकर जमीन आहे. तिथं काही नाही आमच्यापाशी सोयाबीन शिवाय. आणि सोयाबीन बी आता ह्या पावसानं गिऱ्यातच जमा आहे. भयंकर पाऊस चालू आहे लातूर जिल्ह्यामध्ये. लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा भयंकर पाऊस चालू आहे. बरं, मला एकच म्हणायचे मीडियाला की इथं कमीत कमीच
जेवायची तर सोय आम्ही आलोच आहे, फक्त राहायची सुद्धा सोय जर करीत नाही त्याने तर मग आता काय म्हणायला लागेल आपण. जर आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही इथेच ठाण मांडू आणि सरकारला आम्ही धडा शिकवू असं या आंदोलकांचं म्हणणं आहे. गणेश कदमसह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मुंबई.